वाई हत्याकांडाला नवीन वळण, संतोष पोळने कोर्टात केला तक्रार अर्ज दाखल। देशात गाजलेल्या वाई हत्याकांड प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळताना दिसून येत आहे। वाई हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ याने आता वाई कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला आहे। सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादावेळी माफीचे साक्षीदार आणि खून झालेल्यांचे मोबाईल हे त्यांचे नातेवाईक वापरत असल्याने या नातेवाईकांनाही चौकशीसाठी बोलवण्यात यावे अशी मागणी संतोष पोळ याने कोर्टात केली आहे। त्यामुळे वाई हत्याकांडाला कोणते नवीन वळण लागणार का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। आज महाराष्ट्रात गाजलेला खून खटला संतोष पोळ याची आज सुनावणी होती। या कामी मागील तारखेला संतोष पोळ यांनी मेहरबान कोर्टात CRPC कलम 319 मध्ये प्रमाणे अर्ज दिलेला आहे। सदरील खून खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे यांनी जो 164चा जबाब मेहरबान कोर्टात सादर केलेला होता आणि चिप दिलेली आहे, त्यामध्ये स्कोलिन इंजेक्शन अजीम मुजावर यांनी उपलब्ध करून दिलेलं होतं। तसेच मयत मंगल जेदे, नकमल भंडारी व सलमा शेख यांचे मोबाईल मयत झाल्यानंतर ज्योती मांढरेचे वडील पांडुरंग मांढरे यांनी कोल्हापूर येथे वापरले असाही तिने जबाब दिलेला आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर गोटवडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये मशिनरी आणि स्कोलिन इंजेक्शन तिथून उपलब्ध झाले असाही जबाब तिने दिलेला आहे। त्यामुळे हा तपास करताना तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक व्यत्ताळ यांनी काही त्रुटी ठेवलेल्या आहेत असाही त्यांनी अर्जात आरोप केलेला आहे आणि त्यामुळे 319 प्रमाणे प्रत्यक्ष गुन्ह्यात डॉक्टर गोटवडेकर आणि पांडुरंग मांढरे, विकास मांढरे, अजीम मुजावर यांचा सहभाग असल्याचं कोर्टासमोर त्यांनी अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावर मेहरबान कोर्टाने सरकार पक्षाचे म्हणणे द्यावे असा हुकूम केलेला आहे। नेमकं पोलिसांकडून नेमका काय गहाळपणा होतोय, काय सांग? सदर खटल्यातील जे सोने वापरण्यात दिलेलं होतं त्या आरोपींचा तपास सखोल केलेला नाही असा संतोष पोळचा आरोप आहे। आता पुरावा दडवण्याचा प्रयत्न केलाय तो नेमका कोणता? आता मैताचे मोबाईल जर माफीचा साक्षीदार सांगते की पांडुरंग मांढरे यांनी वापरलेले होते, तर याबाबतचा सखोल तपास केला नाही असं अर्जामध्ये डॉक्टर पोळनं म्हटलेलं आहे।